अभिनेता सैफ अली खानवरती वांद्र्यामधल्या घरामध्ये शिरून चाकू हल्ला। हल्ल्याच्या प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या 7 टीम, क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक सुद्धा घटनास्थळी दाखल। अज्ञाताच्या चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या मान, हात आणि पाठीवरती तब्बल 6 वार, एक वार वीधभर तर पाठीमध्ये रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी ऑपरेशन। सैफ अली खानवरील हल्ल्याच्या नंतर अभिनेत्री पूजा भट्टचा मुंबई पोलिसांना सवाल। वांद्र्यामध्ये होणारे हल्ले पोलीस का रोखू शकत नाहीत? एवढी असुरक्षा कधीच नव्हती, पूजाची नाराजी। सैफवरील हल्ल्याचे राजकीय पडसाद, कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा विरोधकांचा आरोप। सिद्दीकींच्या हत्येनंतरही सरकारला सेलिब्रिटींच्या सुरक्षेचं गांभीर्य नसल्याचा शरद पवारांचा आरोप। बीडमधील तणाव निवळण्याला प्राधान्य, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचं मत। तणाव निवळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेऊन चर्चा करणार। विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर आज आमदार अपात्रतेची सुनावणी। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवर ही सुनावणी। इस्रोच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा। अंतराळ स्थानकासाठी महत्त्वाच्या स्पॅडेक्स अवकाशामधील डॉकिंग यशस्वी। अंतराळामध्ये डॉकिंग करणारा भारत जगामधला 4था देश। भारतीय शेअर बाजारामध्ये भूकंप आणणारी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। हिंडनबर्गचे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे निर्णय घेतल्याचा संस्थापक नाथन अँडरसन यांचा दावा। तब्बल 1.5 वर्षांच्या नंतर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शस्त्रसंधी। अमेरिका, इजिप्त आणि कतारची यशस्वी मध्यस्थी। इस्रायल मंत्रिमंडळाच्या अनुमतीची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।